नमस्कार. अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीचं वाचन आपण ऐकतोय. सुरू करूया फकीरा या कादंबरीचा भाग 5. एवढी ईर्ष्या असल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजीबाचे करारी शब्द बापू खोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता, परंतु त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेगावकरांना पुरता कळला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव, पंत, सावळा, भैरू रामोशे, तायण्या महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचं बाकी ठेवलं नव्हतं. सर्व खटापटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळं शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापाने उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातली नेटकी पोरं त्याच्या कह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावात निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रती खातर मरावं असंही अनेकांना वाटत होतं, पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुःखी अंतकरणाने तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणे आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता, कारण जोगणी म्हटलं की त्याच्या डोळ्यांपुढे भैरू रामोशी आणि सावळा मांग कुराडी घेऊन नाचत. त्यामुळं मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल, मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी आणण्याची चढाईच्या भाषा करीत होते. त्यामुळं कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली. ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्यानं 14,000 रुपये हुंडा दिला होता, आणि तोही पुढला सगळा विचार करूनच. कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबांकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक म्हातारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता. मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे. पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही. पाठबळ हवं. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो. पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे. मग काय करूया? बोला. गजामाळ्याचा गल्लू माळी नाक फुगवून म्हणाला, आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला. तसा वीर मला हवा. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू पुलकित होऊन म्हणाला, आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, म्या गजूची जखम बघितली होती. ताळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापतूर खाली उतरली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, झालं ते गेलं त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत. इथं सोप्यात ही 50 एक भरतील आणि 5-50 गावातून काढूया आणि देऊया दंगल उडवून. ज्ञानू सुतार जोरात येऊन म्हणाला. हो, दंगल झाली पाहिजे. खोत म्हणाला. आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडी तुटो वा पारंबी तुटो, जे होईल ते होईल.
उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला. नाही, माझा जावई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगांची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं आणि दंगल झाली की जोगणीचा पिछा करणाऱ्याचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं. बरं, भैऱ्या रामोशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला. हो, भैऱ्या आणि सावळ्या हे दोघं तिथं असतील. तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुडदे खाली पडतील. मग जमलं. सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले असा त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत झालं. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापून तयारी केली. घोंगड्यांच्या भाळीत हत्यारं घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोहोचले, काही पांगून बसले. कोण भैऱ्याला शोधू लागले, कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. ते सारे जण गर्दीत मिसळून गेले. आकाश धुतल्या तांदळासारखं स्वच्छ झालं होतं. सूर्याचा झोका पश्चिमेला निघाला होता. त्याच्या किरणातील प्रखरता किंचित थंड झाली होते. मनाला आल्हाद देणारा वारा वाहत होता. गावातली लिंबाची झाडं भरभरत होती आणि झुकांड्या खात होते. पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकीत होत्या. दौलतीच्या घराजवळची चिंच डुलत होती. जोगणी निघायची वेळ जवळ आली होती. काल धुतलेली कापडं घालून दौलती, राही, राधा गावात आली गेली होती. गाव माणसांनी गजबजला होता. 12 बलुती धावपळ करीत होती. शंकररावानं आपल्या घोड्याला साज घालून नटवला होता. रेशमी आबदा घालून वर जीन घातलं होतं आणि त्या जिनालाच तलवारी खुटवून स्वारी वर बसली होती. पाटलाचा घोडा सारखा उसळत होता. जत्रेकरी गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते. रिवाजाप्रमाणे मांगांची तलवार वाजत गाजत निघाली. मुरा, बळी, किसना, घमांडी, ईश्वरा, भिवा, साधू, चिंचणीकर, पिराजी, साजूरकर, निळाजी, घोंचीकर, बळी हे मातब्बर मांग त्यात दिसत होते. त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या. कैक भाले, कुऱ्हाडी लखलखत निघाल्या. हलगी कडाडू लागले. एकदम सारी जत्रा म्हणाली, आली मांगाची तलवार. फकीरानं गबऱ्यावर जुन्या गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देव्हाऱ्यातील ती तलवार घेऊन तो निघाला. इतक्यात बोलावणं आलं, ताबडतोब ये. फकीरा गबऱ्यावर बसला आणि सरसर त्या गाडी मार्गानं पंतांच्या वाड्याकडं वावटळीप्रमाणे निघाला. मार्गात दबा धरून गलू माळी बसला होता. त्यानं त्याच्याकडे डोळे फाडून पाहिलं आणि मागच्या एका जत्रेकऱ्याला विचारलं, ह्यो कोण? ह्यो फकीरा, त्यानं उत्तर दिलं. फकीरा पंतांच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंतातूर होऊन बसले होते. त्यांचे चेहरे पाहताच फकीराला शंका आली. काहीतरी नक्कीच घडलं आहे. त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार नाहीत. तो खाली उतरून आत गेला. फकीर आल्याचं कळताच पंत बाहेर आले. तेही चिंतातूरच दिसले. गंभीर स्वरात पंत म्हणाले, फकीरा, आज घात होणार आहे. शिगावचे लोक गावात शिरले आहेत. कोण म्हणतं? सावळा आणि भैरू. फकीराच्या कपाळावर आठी उमटली. तो सावळाला म्हणाला, मग आधीच नाही का सांगायचं? परस्पर बंदोबस्त केला असता. हो, भैरू म्हणाला, नाहीतर अंगलट याची भानगड. काहीही असो, पंत समजावणीच्या सुरात म्हणाले, आधी काय आणि नंतर काय, जी खबर मिळाली ती महत्वाची. आम्ही सावध झालो. बेसावध असतो तर घात झाला असता. आता कडक नजर ठेवा. सावळा, भैरू, तुम्ही जुनी माणसं, पोरांना लढाई शिकवा. पंत एकदम थांबले. त्यांनी फकीराला डोकीच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत न्याहाळून घेतला आणि ते पुन्हा म्हणाले, ही तलवार राणोजीची? हो. एवढंच म्हणून फकीराने होकारार्थी मान डोलावली. पंत म्हणाले, फकीरा. एवढे शब्द उच्चारून ते पुन्हा थांबले. त्यांनी वळून सनदी शिपायाला हुकुमी आवाजात सांगितलं, नाथा, शंकररावांना मी बोलावलं आहे म्हणून सांग. तातडीनं जा.
नाथा पळतच गेला आणि पंत आवाज चढवून बोलू लागले, फकीरा, बापू कोतानं आमच्या हद्दीत शिरून राणोजीचं शिर मारलं आहे. जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या शिवेपार जाऊ देऊ नका. तुझ्या हातातील तलवारीची इज्जत फार मोठी आहे आणि ती तुझ्या हातात आहे. हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही. उगीचच त्याचे डोळे पाण्यानं भरले. उरातील हिंमत उसळून ती डोळ्यात तरळू लागली आणि सावळा म्हणाला, खोत शिव बाहेर गेला तर मी स्वर्गाला जाईन. जावा, झटून प्रयत्न करा, थांबू नका. मीही जोगण्या काढाया निघतोय. फकीरा, सावळा, भैरू वाड्याबाहेर पडले आणि शंकरराव आले. त्यांना पंत म्हणाले, पाटील, गावात काय घडामोडी होत आहेत? बरं झालं तुम्ही मला बोलावलं. पाटील म्हणाला, ह्या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतंय. बुजार चेहरे केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि रावसाहेबांच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत. म्हणजे खोतानं आमच्या खाली कोठार पुरून ठेवलं असून ते पेटणार आहे. पंत म्हणाले, पेटू द्या. 10 वर्ष झाली, जीवाला आटण लागली आहे. पाटील चिडून बोलू लागला, एकदाचा शेवट होऊ द्या. आजच लागणार आहे शेवट. पंत मध्येच म्हणाले, खोतावर नजर ठेवा आणि दंगल पेटली की फकीराची पाठ राखा. मी जोगणी काढतो, जा तुम्ही. असं म्हणून पंत थांबले. पाटील काहीच बोलला नाही. परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना तरारली. पाटलानं एकदम पंताला मिठी मारली आणि पंतांच्या हातांनी शंकररावाला विळखा घातला. पाटील उद्गारला, आता जगलो तरच भेट. सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला. शिंग वाजलं आणि जोगणी निघाली. एकच नाद उठला. आकाशाला गचके बसू लागले. धनगरी ढोलानं घरांवर कौलं नाचू लागले. ढबव 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 ताशा आणि माघ हलगे यांनी माणसाचे शब्द मुके केले. हत्यारांच्या सावलीत जोगणी वाटचाल करू लागली. महाराच्या थळाजवळ दौलती, राही आणि राधा ही जोगणीची वाट पाहत उभी होती. ती त्यांची दरवर्षीची जागा होती. जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीरानं साधूला जवळ बोलावून म्हटलं, तू माझ्या माग आस. माझ्यावर मागणं येणाऱ्याचा मुर्दा पाड. मुराला हकडं बोलाव. असं म्हणून त्यानं वळून पाहिलं. शंकरराव जवळून घोडा आवरीत चालला होता. मी आहे अशी डोळ्यानं खून केली. मुरा आला. तो फकीराला आता दाजी म्हणत होता. त्यानं विचारलं, काय दाजी? वाईच जपून, दगा होणार हाय. गबऱ्यावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला, बरोबरीच्या गड्यांच्या माना सांभाळा आणि जोगणीवर चाल करील त्याची झपाट्यात मान उतरा. चिंचणीकर, साजूरकर नि घोंचीकर ह्यासने म्हणावं, हटू नका, जा. मुरा गेला. बळीला सांगितलं. एकमेकांनी एकमेकांना खबर दिली. बळी गरकन फिरून फकीराजवळ येऊन टाच वर करून म्हणाला, दाजी, शिगावची किती माणसं असतील? हे ऐकून फकीरा चिडक्या सुरात म्हणाला, किती बी असू दे, 100, 200, 1000 पुढं येणाराचं खांडुळं करा. जा, रामूशासनी सांगा. खबर सर्वत्र पोचली. किंचित चोरटी हालचाल झाली. रामोशांनी खांद्यावरची घोंगडी रिकाम्या माणसांजवळ देऊन ते सरळ झाले. जोगणीजवळ असलेली पोरं नाहीशी झाली. ज्या बाजूला मोकळीक असेल त्याच बाजूला फकीराचा गबऱ्या वळत होता आणि जिकडे फकीरा जाई तिकडे साधू जात होता. त्या दोघांच्या पिछाडीवर शंकरराव आपला घोडा सावधपणे चालवित होता. पुढं भैरू आणि सावळा, शिवाय पंतांचा घोडा होता. वातावरण तापलं. झटापट क्षणोक्षणी जवळ येऊ लागले. फकीराची पापणी हलेनाशी झाली. जोगणी थळात आली. दौलतीनं नमस्कार करून मिशीला स्पर्श केला. राहीबाईच्या डोळ्यांपुढं राणोजी उभा राहिला. राधाबाईनं फकीरा, साधूची मनातल्या मनात दृष्ट काढली. जोगणी पुढं सरकली. नवखी माणसं लगट करू लागली. हत्यारं जिभा चाटू लागली. जोगणी महारवाड्याच्या वाळवंटात आली आणि एकदम गाडी मार्गानं मांगांच्या चिंचे खालून सरळ आपला घोडा फेकीत बापू खोत पुढं आला. त्याबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं. नजरा चढल्या. पहाऱ्याची पकड सैल झाली आणि जोगडी भोवती एकच मुरकुंड पडली. लगेच रामोशी परत फिरले. मांग उलटले. तरवारी चालू लागल्या. माणसं तुटून पडू लागली. सावळा, मुरा, बळी, निळू, भिवा, ईश्वरा रक्तबंबाळ झाले. भैरूनं डोळे झाकून कुऱ्हाड चालू केली. परंतु फकीरा जागचा हल्ला नाही.
तो खोतावर घारीसारखी नजर ठेवून होता. दंगल शिगेला पोचली. कोणीतरी ओरडलं, जोगणी गेली. एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला. फकीरानं गबऱ्याला हळूच टाच मारली. फकीरानं जागा सोडताच साधूही धावला. शंकरराव डोकं शांत ठेवून पाहत होता. फकीरा काय करणार याचं त्याला कोडं पडलं होतं. गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगणीची वाटी खोताच्या हवाली केली आणि खोतानं आपला घोडा उलट फिरविला आणि फकीराचा गबऱ्या भरभरला. जोगणी जवळची दंगल मांग रामोशांनी थंड पाडली आणि ते पाहू लागले. तेव्हा फकीरा बापू खोताच्या मागं जाऊन बिलगला होता. सलग काळ्या वावरात हजारो लोकांच्या डोळ्यांसमोर ती 2 कारवानी घोडी पळत होती. अखेर जोगणी गेली म्हणून सर्वांनी निश्वास कोंडून टाकले. पळत पळत फकीरानं आपला गबऱ्या खोताच्या डावीकडे वळवला आणि उजव्या हातानं डावीकडे वार करणं त्याला कठीण करून टाकलं. तरीही चिडक्या खोतानं तलवार उगारली. त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकीरानं मुठीसकट ती तलवार उडवली आणि लगेच गबऱ्याला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला. हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला. त्यानं पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्यापुढं झुकाणला. परंतु दुसऱ्याच क्षणी गरकन फिरून तो उलटला. तो तसाच भर वेगात खोताच्या अंगावरून पुढं गेला. खोत टापांखाली तुडवून पुन्हा गबऱ्याला उलट वळवून फकीरा परतला. गडबडीनं उठून खोत केविलवाणा चेहरा करून म्हणाला, मला मारू नका, ही जोगणी. फकीराला धीरच झाला नाही. माणसाला ठार मारणं सोपं नसतं. त्यानं वाटी घेऊन बापूला ताकीद दिली. ठीक, ती तलवार तिथंच पडू दे. तो घोडा आणि जीव घेऊन पळ. परत इकडं बघू नग. हा तो फकीरा नावाचं मरान गबऱ्यावर बसून फिरत असतं. बापू खोत घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातली दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धावत आले. पंतांनी गर्दीत शिरून विचारलं, फकीरा, काय झालं? फकीरानं ती मुठीसकट तुटून पडलेली तलवार दाखवली आणि जोगणी पुढं ठेवली. सर्वांनी एकच गर्जना केली आणि सारी घोंगडी गगनात उडाली. पंत गालात हसत म्हणाले, तू त्याचं डोकं का मारलं नाहीस? ते त्याचं डोसकंच आहे. खोताच्या तलवारीकडे बोट करून फकीरा उत्तरला आणि पंतांनी त्याच्या पाठीवर थाप मारली. बापाचं नाव राखलंस, हा काटा काढून माझा जीव मोकळा केलास. शंकररावानं फकीराला मिठी मारत म्हटलं आणि फकीरा ओरडला, जोगणी खोताकडं कुणी दिली? सातारच्या दुला मांगानं, मुरा म्हणाला. कुठाय त्यो? चावडीत. चला. पंत म्हणाले, जोगणी पुढं चालू द्या. खोताच्या हाताची मूठ आणि तलवार चावडीवर रवाना करून पाटलानं पुन्हा जोगण्या चालू केल्या. पांगापांग झालेली माणसं पुन्हा आली. दौलती, राहीबाई, राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या. राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहिलं. तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली. लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला माती लागली होती. ती माती पुसून निघेल असं वाटून तिनं हात आवरला होता आणि स्वतःचे आसू पुसले होते. लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या. जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले. तिथं दुलारी मांगाला बांधून सावळा आणि भैरू पहारा करीत बसले होते. रात्री त्याची चौकशी झाली. त्यानं डोकं मारण्याच्या भीतीनं सर्व हकीकत सांगून टाकली. दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता. तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच हुद्द्याला चढला होता. साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती. पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता. इथं तो रावसाहेबांच्या वाड्यात 2 दिवस पाटील म्हणूनच राहत होता. त्यानंच गावात दंगल करावयाचे सर्व डावपेच रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते. ही सारी हकीकत ऐकून पंताचं व शंकररावाचं डोकं सुन्न झालं. रावसाहेब खोताला सामील आहे हे कळताच साप आपल्या उशाखाली आहे असं शंकररावाला वाटलं. परंतु त्या संकटाची तोंड ओळख झाल्यानं त्याला आनंदही झाला. दुलारी सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याला पंतांनी ताकीद दिली. तू सरकारी चाकर असून ह्या झगड्यात पडू नये ते पडलास. सरकारी नोकर म्हणून आम्ही तुला एक वेळ क्षमा करून सोडत आहोत. तू आत्ताच्या आत्ता निघून जा. पण मला माग रामूशी जाऊ देणार नाही ती, दुलारी रडत म्हणाला. ठीक आहे, आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ. असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं,
भैरू, याला शिगावला पोचव. आणि भैरू आपणाला पोचवणार हे ऐकून दुलारी अधिकच रडू लागला. तो म्हणाला, शेव मला शिगावाऐवजी सरगाला पोचविल. हे जोगणी प्रकरण भलतंच दणाणलं. जत्रेला आलेली हजारो माणसं जाताना फकीराची तारीफ करत परतली. फुलातील मध माशांनी पळवावा तद्वत माणसांनी फकीराची कीर्ती गावोगाव पोचवली. जो तो म्हणू लागला, फकीरा जबरा माणूस, त्यानं खोताला चित केलं. मुठी सकट तलवार मारून त्या विंचवाची नागीच मारली, खोत निकामी केला. फकीराच्या त्या दिवशीच्या वर्तनावर गाव बेहद्द खुश झाला. फकीरानं आपल्या पराक्रमाला घोडदौडीनं प्रारंभ केला. दौलती, राही, राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला. ते आपल्या जखमा विसरले. कर्तबगार माणसाची कीर्ती दिगंतरास जाते. ती ऐकून इतरांना क्षणभर आश्चर्य वाटतं, पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला त्याग आणि झीज ह्याकडे त्यांचं लक्ष नसतं. सकाळीच सावळा बेळगावला निघाला. जाताना तो प्रथम फकीराकडे आला. त्यानं फकीराला मिठी मारली. त्याचे डोळे भरून आले होते. तो मोठ्यानं हसू लागला. त्याचं ते हसणं पाहून फकीरा गोंधळून गेला. दौलती, राही, राधा, साधू यांना नवल वाटलं. का हसतोस गा? फकीरानं विचारलं आणि सावळा म्हणाला, मला जुनी याद आली. तुम्ही लष्कर बघाय गेला आणि मी दौलं आबाबरं भांडलो, त्याची मला आज याद आली. असं म्हणून तो गंभीर झाला. त्यानं भुवया चढवल्या, नाक फेंदारलं आणि तो म्हणाला, काल गाजवलंस, माझ्या मनाजोगं झालं. शेणातला किडा शेणात राहत नाही. आता कवा येणार? फकीरानं विचारलं. ते मी कसं सांगू? सावळा लाचार स्वरात म्हणाला. जरी एखादा खून केला असता तरी बरं झालं असतं. काळं पाणी भोगून आलो असतो, पण ह्यो काळ्या पाण्या परास वंगाळ कायदा माझ्या मागं लागलाय. काय खटपट नाही का होणार? फकीरा बोलला. कोण करणार? सावळा चिडला आणि म्हणाला, आम्ही मुकी माणसं, त्यात कानफाटी, आमचं कानावर कोण घेणार? पंतासनी नाही का सांगायचं? काय सांगू? त्यासनी नाही का दिसत? बरं, मी बोलतो एकदा. बोल, करा काहीतरी. सावळा दुखावल्यासारखा बोलू लागला. 8-9 वर्ष काढली, लई वंगाळ काढली. वतनदार असून वनवासी झालोय. आता तो बोलता बोलता थांबला. त्याचा गळा दाटून आला आणि फकीरा म्हणाला, आता काय? आता गाव सोडू नये असं वाटतंय. हे ऐकून फकीरा खिन्न झाला. त्याच्या काळजाला चिमटा बसला. तो हुकमी आवाजात म्हणाला, तू आता जा. मी गप्प बसणार नाही ने पंतासने बी बसू देणार नाही. हो हो, सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला, मला पर मुलखात मरू देऊ नका. माझे हाडं हात माझ्या पांढरीत पडावे. माझ्या मड्याला साऱ्यांचं हात लागावं. म्या तकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं. फकीराच्या वर्मी बाण लागला. तो संतापून म्हणाला, तर मग तू जाऊच नग, येऊ दे. नग नग, मध्येच सावळा म्हणाला, मला गावानं जायला सांगितलंय म्हणून मी गेलो. गावाच्या मताविरुद्ध वागून कसं चालल? बरं, मग जा तर. फकीराला त्याचं म्हणणं पटलं. सावळा निघून गेला आणि म्या तिकडं कुत्र्याच्या मौतीनं मरू नये असं मला वाटतं. या सावळाच्या बोलानं फकीराच्या हृदयात डोंब पेटला. त्याचं मन उद्विग्न झालं. सावळासाठी काय करावं याचा तो विचार करू लागला. तो चिंचेला टेकून कितीतरी उशीर उभा राहिला. सूर्य हळूहळू वर आला. त्याची कोवळी किरणं चिंचेच्या पानांवर बसून झोके घेऊ लागले. हिरव्या निवडुंगावर पिवळा सोनेरी प्रकाश उधळला गेला. गावची गुरं गावदरीला आले. माणसं कार्यक्षम झाली. विष्णूपंत मळ्याकडे निघाले. त्यांच्या घोड्याच्या टापा ऐकून फकीरा भानावर आला. पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला. एवढ्याशा पोरासाठी पंतानं घोडा थांबवला याचं मांगवाड्याला आश्चर्य वाटलं. आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले, फकीरा, काय झालं? काय नाही अबा. फकीरा हसला. नाही कसं? तुझा चेहराच सांगतोय. आबा, सावळा नाना गेला. कुठं? बेळगावला? हो, बेळगावला. मग तुझं काय म्हणणं आहे? का गेला? हे ऐकून पंतांना पेच पडला. थोडा विचार करून ते म्हणाले, त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दपार केला आहे. त्यानं काय गुन्हा केला? काहीच नाही. तसा सरकारकडे मुळीच पुरावा नाही. मग हे कोण विचारणार सरकारला?
आलं लक्षात. विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारीन. तू जा घरात. पंतांचं घोडं थडाड करून उडालं आणि धावत निघालं. फकीरा घराकडे वळला. दौलती दारात उभा होता. राधा बाहेर आली. मांग जमली. दौलती म्हणाला, काय विचारलंस पंतासनी? सावळू नानाबद्दल. मग काय म्हणलं ते? सरकारला विचारणार आहे ती. हे ऐकून मांगांची काळजं डोंगरा एवढी झाली. आता आपले दिवस सुखाचे येणार. जर पंत सातारला गेले, भांडले तर हा कायदा बोथट होईल आणि आपल्या मागची लांडगे तोड संपेल. दुःखी मिळवू आणि सुखी खाऊ. आपल्या घरात, आपल्या पांढरीत, पसाभर का होईना आपल्या या जमिनीत जिथे जन्मलो तिथंच आपली हाडं पडतील आणि तसंच व्हावं असं म्हणत मांग घरोघर गेले आणि 15 दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले. धन्यवाद.